नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. आणि आपण आता जातोय जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. कसे आहात मित्रांनो? तर आपण जातोय चर्चगेट स्टेशनपासून काहीच अंतरावरती असलेले जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी. आणि इथे आपल्या भारतातील सुंदर सुरेख अशी चित्रकला असणारे काही कलाकारांची चित्र पाहण्यासाठी आपण पकडलेली आहे ट्रेन नालासोपारा स्टेशनपासून. आणि मग तिथून आपण जाणार आहोत चर्चगेट स्टेशनला. तर मित्रांनो, जिथे आपण जाणार आहोत तिथे तुम्हाला पाहायला मिळेल कंटेम्प्ररी आर्ट म्हणजेच समकालीन कला, आणि त्याच्या वास्तवाशी तुम्हाला जोडायला मिळेल. आणि अगदी तुम्ही जर मन लावून ती पेंटिंग्स, ती चित्रकला पाहिलात तर तुम्हालाही ती नक्की आवडेल. या ठिकाणाचा ॲड्रेस आहे महात्मा गांधी रोड, कालाघोडा, फोर्ट, मुंबई. नक्की व्हिजिट करा तुम्ही जर कलाकार आणि कलेला महत्त्व देत असाल तुमच्या आयुष्यात तर. आणि आपला एक खास मित्र आहे. आजच्या व्हिडिओचं नाव असं होणार आहे की भेट विथ समवन्स डेट. एक आपल्याला माणूस भेटणार आहे तिकडे, आणि त्याच्याबरोबर आज आपण एक्सप्लोरेशन ऑफ मुंबई पार्ट 2, 3, 4 आय डोंट नो कितवा पार्ट आहे हा, पण हा लवकरात लवकर येईल, तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मी अपेक्षा ठेवतोय हार्डवर्क करून. आणि आता आपण जातोय जहांगीर आर्ट गॅलरी. चर्चगेट स्टेशनला उतरलो, इथून मी टॅक्सी केली डायरेक्ट तिकडे जाण्यासाठी. आणि तिथे आपला माणूस तो वाट पाहतोय, तर तिथे जाऊया. चला. यहाँ पे घूमने वाले लोगों का गर्दी कम होता ही नहीं है ना, मैंने कोई आता ही है घूमने. स्कूल में बंद होगा तो घूमने वाले ज़्यादा. हाँ, अभी मई महिना चालू होगा ना. व्लॉगिंग हा पार्ट काही कठीण नाही आहे. व्लॉगिंग सगळ्यात इझी आहे. फक्त तोंड चालवता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, आणि आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधता आला पाहिजे. तर व्लॉगिंग ही सगळ्यात इझी भाग आहे, आणि तो इझी करायचा असतो, शिकायची असते. काही लोक इंट्रोवर्ट असतात, काही लोक जास्तच एक्स्ट्रोवर्ट असतात, आणि ते दोन्ही भाग जरी निराळे असले तरी अनोळख्या व्यक्तीशी संवाद साधून आपल्याला जे काम करायचं आहे ते हा एक वेगळा विषय आहे, आणि तो करता आला पाहिजे, तो शिकता आला पाहिजे. बाकी ब्लॉगिंग इज इझी. इवन इफ यू आर विजिटिंग एनी प्लेस, इफ यू डोंट हॅव एनी प्रॉपर आयडिया अबाउट दॅट प्लेस, स्टिल आपण तिथे जाऊन आजूबाजूच्या लोकांशी मिळून भेटून त्यांची माहिती घेऊ शकता. असंच ब्लॉगिंग असतं. आता मला माहिती आहे ही जागा दाखवली पाहिजे, ही जागा थोडी फेमस आहे मुंबईमध्ये, पण मला आयडिया नाही त्याच्याबद्दल. तर तिथे गेल्यानंतर ती लोक काहीतरी सांगतील आपल्याला, त्या लोकांना विचारा. इझी आहे. आती है? मैं बोला वो समझा आपको? हाँ, मैं ऐसा बोला कि मतलब जो वीडियो बनाना है ना वो बहुत आसान है. सिर्फ बोलने आना चाहिए, लोगों से बात करने का आना चाहिए. अभी ये रास्ता कौन सा है? ये अपना आगे फाउंटेन है. फाउंटेन, हाईकोर्ट वाला रास्ता. हाईकोर्ट वाला. हाँ. हाय. हाय. ए स्टाइल ब्रो. दिस इज अमोघ. तर मित्रांनो, हा आहे आपला मित्र अमोघ. ही इज माय कलीग, आणि आय कॅन से ही इज माय सिनियर कलीग. ही इज इन द नीश टीम. आणि ऑफिसच्या बाहेरचा जर विषय केला तर ही इज माय गुड फ्रेंड. आणि आम्ही आता आलो इकडे जहांगीर आर्ट गॅलरीला, आणि आता आपण आतमध्ये जातोय. मला पेंटिंग्स आवडतात. इथे येण्याचं सगळ्यात मोठं कारण काय माहिती आहे का? माझी क्रश होती, ती आर्टिस्ट आहे, आणि तिला अशा आर्टिस्टिक गोष्टी आवडायच्या, जे स्कूल्स ऑफ आर्ट्स किंवा ह्या. दॅट्स वाय. आणि मला यायचं होतं त्यावेळेला तिच्याबरोबर, पण ते नाही झालं. आता माझ्या मित्राबरोबर आलो आहे मी. सो लेट्स गो. वॉट दिस पेंटिंग? That's nice. Because it's Indian culture. It's Indian culture. तुला पेंटिंग्स वगैरे जास्त आवडतात? Yes. Artistic things. You are from Konkan, right? Konkani people are always artists. Once a Konkani, always a Konkani. Even मला घरात पण आवडतं माहिती आहे, लाईक यु नो फॅशन सेन्स असं असतं. हाँ, इंटेरियर काइंड ऑफ. So he was on date. I just called him. He came here for me. नंतर सांगायचं आहे सगळ्यात जास्त मधली कोणती.
कितीला पडेल? व्हॉट यू थिंक? मोर दॅन लाख. वन पेंटिंग. लाखामध्ये जातात. ब्रश बन ज्या पेंटिंगने स्ट्रोक्स. हे तर खूपच चांगलं. सगळ्या त्यांच्याच आहेत वाटतं. अनुष्का राईट. ह्याला काय म्हणतात? नाईफ स्ट्रोक्स. म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काटेरी चमचा असतो नाईफ सारखं, म्हणजे चाकू सारखं असतो. चाकूने केलेली पेंटिंग म्हणजे नाईफ स्ट्रोक. ती छानच आहे. हे ओळखलंस तू काय? मित्रांनो अशा छान छान पेंटिंग आहेत तिकडे. हे वालं ना? ते इंडियन वाटत नाही ना? नाही, इटालियन आहे ते सगळं इटालियन. मग इकडे इंडियन आहे. हे ओळखलंस तू काय? काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज. पण कुठला आहे? तेवढा आयडिया नाही मला, पण महाराजांना वाटतं. हे मला वाटतं तो सीन आहे ना आपला ह्याचा आहे. ते गेटवे ऑफ इंडिया नाही कुठला तो. आपला गेट कुठला आहे? चर्चगेटचा. गेट ऑफ इंडियाचा. गेटवे ऑफ इंडियाचाच आहे. Here Krishna is taking selfie with Arjun, and this is Krishna. This is selfie after they killed someone. Selfie after they killed that person. They killed Guru, na? Yes. I don't know the name. But तू इथे आलायस कधी? ह्याच्या आधी तू इकडे आलायस? म्हणजे ह्या तिकडे गेलायस ना? लास्ट इयर माझ्या बर्थडेला तुम्ही ती छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमला. तो अमोघने मागवले गुजराती. So you are fan of Gujarati food or what? Because my mom has been in Baroda for 2 years. Oh. So she loves Gujarati. Gujarati. मग मला इकडे हे येईल का? मला महाराष्ट्रामध्ये भाकरी येईल का?
आय गॉट समथिंग. भाकरीच आहे नाही. हो. हे कॉर्न भजी कॉर्न आहे याच्यामध्ये. हॅलो हाय. डे स्पेंट वेल. आणि आता आम्ही जातोय आपल्या घरी CST. घरी म्हणजे त्याची डेट कंटिन्यू करायला जातोय तो. आणि मी माझ्या घरी जातोय. आपण काय सिंगल आहे, आपण रिकाम तिकडे होतो. पण हा बिचारा आहे माझ्यासाठी आला इकडे भेटायला. सो या ब्लॉगचं नावच असणार आहे भेट विथ समवन्स डेट. सो बाय मित्रांनो. सो फायनली आपण अमोघला ड्रॉप केलं आहे. म्हणजे अमोघला आता ओला मागवली होती त्याने. तो आता जाईल तिकडे टू कंटिन्यू हिज डेट. अँड आय एम गोईंग होम. इथून चर्चगेट स्टेशन आणि चर्चगेट स्टेशनवरतून घरी. डे स्पेंट वेल. आणि एक छान आता मला काळा घोडाचा जो स्टॅच्यू आहे तिथेच एक हॉटेल आहे, व्हेजिटेरियन हॉटेल. नक्की व्हिजिट करा. त्याचेच ते व्हिज्युअल तुम्ही पाहत होतात, व्हिडिओज पाहत होतात. बेस्ट आहे आणि अगदी आत्मा तृप्त होईल अशा पद्धतीचं ते आहे.